महिला प्रतिनिधी परिषदेला दिल्लीत सुरुवात, राष्ट्रपतींनी केलं उद्घाटन। दारिद्र्य निर्मूलन हे केंद्र सरकारचं मूलभूत उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। संकटग्रस्त शेतकऱ्यांसाठी 1,500 कोटी रुपयांचा निधी वितरित केला असून उर्वरित 500 कोटी लवकरच वितरित करणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। चारा डेपो उघडणार, चारा छावण्यांसाठी अर्थसहाय्य करणार, तहानलेल्यांना पाणी पुरवण्यासाठी राज्य शासन विशेष उपाय करणार। 2015 मध्ये महाराष्ट्रात 3,228 शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अमरावती जिल्ह्यातल्या 1,179 शेतकऱ्यांचा समावेश, केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची माहिती। पुढच्या आर्थिक वर्षात राफेलसह 1,00,000 कोटी रुपयांची संरक्षण शस्त्रसामग्री खरेदी करण्याची तयारी, संरक्षण मंत्र्यांची माहिती। पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा तृणमूल काँग्रेसचा निर्णय, पहिली यादी जाहीर। $2 कोटी रुपयांपर्यंतचा सेवा कर थकीत असल्यास छोट्या उद्योजकांवर यापुढे अटकेची कारवाई नाही, यापूर्वी ही मर्यादा 1 कोटी रुपये होती। दागिन्यांवर 1% उत्पादन शुल्क लागू करण्याच्या प्रस्तावाविरोधात राज्यातल्या सराफा व्यापाऱ्यांचा 7 मार्चपर्यंत बंद। दागिन्यांवरची प्रस्तावित उत्पादन शुल्क वाढ वार्षिक 12 कोटी रुपयांची उलाढाल असणाऱ्या सराफांनाच लागू, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। वाढत्या बुडीत कर्ज प्रकरणी सार्वजनिक बँकांना अधिक सक्षम करण्यासाठी प्रसंगी अधिक भांडवल पुरवठा करणार, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांची माहिती। देशाच्या ग्रामीण भागातली टपाल कार्यालय मार्च 2017 पर्यंत डिजिटल पद्धतीने जोडली जाणार। कॉल ड्रॉप नुकसान भरपाई देण्याविरोधात दाखल याचिकेवर सर्वोच्च न्यायालय 10 मार्चला निकाल देणार। कोल्हापुरात तृतीयपंथीय परिसंवाद आणि कार्यशाळेचं आयोजन। मानधनात वाढ करण्याच्या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांचा नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा। कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना दूरदर्शन सह्याद्री कृषी पुरस्कार प्रदान। पुण्यात सिंधू नृत्य महोत्सवाला सुरुवात, विविध नृत्याविष्कार सादर। लोकसभेचे माजी अध्यक्ष PS संगमा यांच्या पार्थिवावर सोमवारी होणार अंत्यसंस्कार। हरियाणात 21 ते 23 मार्च दरम्यान आयोजित भारत केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेत्या पहिलवानाला 1 कोटी रुपयांचं बक्षीस। मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता। मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक, सकाळी 11:30 ते दुपारी 3:30 दरम्यान दुरुस्तीचं काम होणार।